नमस्कार मित्रांनो. तर आज मदर डेचं स्पेशल बघा. आज तुम्हाला आमच्या ब्लॉगमध्ये काय काय दिसत आहे. सध्या तर चालू आहे तयारी. मदर डे स्पेशल पनीरची भाजी करणार आहे. जिरा राईस केलाय ना? हा केलाय चपाती राईस चपात्या केल्यात. राईस चपाती. आता पनीरची भाजी बनवायची. ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. तुम्हाला कंटिन्यू ब्लॉगमध्ये आज मदर डेचं काय काय. बायकोने चपात्या आणि जिरा राईस तर केलाय. आता वहिनी थोड्या वेळाने भाजी करणार आहे. चपात्या भात झालेले आहे. आता भाजी बनवतात कल्पनाताई पनीरची. आईला आवडते त्यामुळं कल्पनाताईच बनवावं लागल्या. आणि मदर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि कल्पनाताईने स्पेशल आईसाठी केक आणलाय मदर्स डे. तुला खुशी व्हायली का दुःख व्हायलंय केक आणले आम्हाला म्हणून? कशाला दुःख होणार आहे. चांगलं वहिनीने केक आणला आणि तू काहीच नाही दिलं. मी काय साडी आणली नाहीये. साड्या ड्रेस होता तो पण आता तो मसाला सगळा माझ्या अंगावर तो पण ड्रेस खराब झाला. जाऊ द्या दीक्षाचं घ्या. दीक्षाचं घ्या. दीक्षा एक चांगली साडी देईल तिची. जेवण तर झालंय आता. चला की केक कापायचा आता. चला हा चला आवर दीक्षा. झालं का? झालं माझ्या एवढंच राहिले. चला मी आले. वहिनी घ्या केक घ्या. तयारी करा. त्याच्यावर आणच आपल्याला. ची सजा केकसाठी तयारी करत आहे. हे बघा दोघं जण तयारी करत आहे. आशू आधी आई इकडं अशीच बसली जेवण करून. आणि इकडं वहिनी बघा लगेच 2च मिनिटात मेकअप बिकअप करून आलेत. हे बघा दोन्ही केक आणला आईसाठी. फायनली आम्ही केक आणलाय. आता केक कटिंग करत आहेत. तर आम्ही स्पेशली मदर्स डेचा आज पहिल्यांदा आम्ही केक कट करत आहे. आई तू पण बोलायचं. मग तेच आई म्हणजे ते नाही का जन्म बाईचा खूप घाईचा एक आईचा एक ताईचा असं हॅपी. नाही आई कसं वाटते तुला? माझ्या मुलाने मला नवीन फोन दिलेला आहे. जुना फोन होता ते माझ्या बारक्या सुनाने घेऊन दिलता. त्याला 5 वर्ष झालं. ती चालूच होत नव्हता, बंद पडला होता. मग माझ्या मोठ्या मुलानं आणि सुनानं माझ्या मदर डेला गिफ्ट दिले. थँक्यू.